द ह्यूमन रिलेशन ऑफ ॲन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे योग्य उत्तर आहे डी. एल्टन मियो. औद्योगिक समाजातील वर्ग आणि वर्गसंघर्ष याविषयीची राल्फ डेरेनडॉर्फची संघर्षाची संकल्पना कशावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे क. अधिकार. राष्ट्रीय आरोग्य उन्नतीसाठी अम्ब्रेला कार्यक्रम म्हणून कोणता कार्यक्रम परिचित आहे? योग्य उत्तर आहे ब. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात रोगाचा आणि मुरलेल्या दुःखाचा सामना कशा करतात याविषयीचे संशोधन कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे ड. सांकेतिक आंतरक्रियावादी. प्रकार्यवादावर चर्चा करताना हॅरी जॉन्सन म्हणतात की कोणत्याही नोकरशाहीतील सेवा सुरक्षितता कर्मचाऱ्याची कार्यक्षमता घटवून त्यांच्यातील कामचुकारपणा वाढीस लावतात. नोकरशाहीची ही क्रिया या संज्ञेस पात्र ठरते. योग्य उत्तर आहे अ. अकार्य आणि अप्रकार्य. क्रियावादी सिद्धांतवादी विचारवंतांच्या मते प्रत्येक समाजव्यवस्थेला खालील दोन बाजू असतातच. चे योग्य उत्तर आहे ब. संरचना व कार्य. वेबर यांनी नेतृत्वाचे खालील 3 प्रकार सांगितलेत. यात कायदेशीर, पारंपरिक आणि टिंबटिंबचा समावेश होतो. याचे योग्य उत्तर आहे ब. दैवी गुणाधिष्ठित. ज्यू समाजाला अनेक वर्षे स्वतःचे राज्य नव्हते. याचे कारण? याचे योग्य उत्तर आहे ड. त्यांना स्वतःचा असा भूप्रदेश नव्हता. ज्या क्षेत्रात संशोधनपर साहित्य अपुरे आहे अशा क्षेत्रातील बाबींचे सुसूत्रीकरण करण्यासाठी संशोधक अवलंब करतात. योग्य उत्तर आहे ब. अभ्यासोक्त अभ्यासाचा. जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी मानवाने संघटित केलेल्या टिंबटिंब आणि इतर आर्थिक क्रियांच्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था, क्रिया किंवा आर्थिक संघटन असे म्हणतात. याचे योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व. म्हणजेच उत्पादन, वितरण, उपभोग, विनिमय. व्यक्तीच्या सामाजिकीकरणामध्ये खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाची भूमिका पार पाडित आहे ते सांगा. योग्य उत्तर आहे ड. सैन्य. विभूतिमत्व ही संज्ञा वेबरने मानवातील खालीलपैकी गुणांसाठी वापरली होती. योग्य उत्तर आहे क. चांगल्या. पवित्र गोष्टीविषयीच्या आपल्या अभिव्यक्तींना खालील नाव आहे. योग्य उत्तर आहे अ. श्रद्धा. समाजशास्त्रात दूरीकरणाच्या संकल्पनेचा वापर प्रथम कोणत्या विचारवंताने केला? योग्य उत्तर आहे क. कार्ल मार्क्स. व्यवसाय, उत्पन्न, प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता आणि सामाजिक वर्ग यामुळे सामाजिक दर्जाला झालेल्या बदलाला खालीलपैकी कोणती संज्ञा वापरता येईल? योग्य उत्तर आहे क. सामाजिक गतिमत्व. डर्खाईमच्या मते या विचारवंताने प्रथम समाजातील श्रम विभाजनाचा विचार मांडला. योग्य उत्तर आहे ब. ॲडम स्मिथ.
प्रोटेस्टवाद्यांनी प्रतिपादन केलेले कोणते नीतिमत्व भांडवलशाहीच्या विकासाला पूरक ठरले? याचे योग्य उत्तर आहे क. आत्यंतिक मद्यपानास बंदी केली. खालीलपैकी टिंबटिंब कोणत्या क्रियेमध्ये उद्दिष्टासंबंधीची स्पष्ट जाणीव दिसून येते? याचे योग्य उत्तर आहे ड. विवेकपूर्ण. पॉप्युलेशन एज्युकेशन फॉर डेव्हलपिंग कंट्रीज या पुस्तकाचे लेखक कोण? याचे योग्य उत्तर आहे अ. सालकर के. आर. 1968 मध्ये कुटुंब नियोजन हा मूलभूत मानवी हक्क आहे हे कोणी मान्य केले? याचे योग्य उत्तर आहे ड. मानवी हक्काविषयीची संयुक्त राष्ट्राची बैठक